तर गुड मॉर्निंग, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सिंगल मदर जीवनशैली. तर इथं सकाळची वेळ झाली आहे. तर सर्व माझ्या गुरुत्यांना पहिले तर नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हो, झोक्यावरनं विषय निघाला तर आज झोके खेळायला कोण कोण जाणार आहे बघन. मला जर वेळ भेटला तर मी तर जाईलच पण तुम्ही जाताल का नाही कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आता आपण बघतो की लहान लहान मुलांना आपण घरामध्ये झोके बांधून देऊ तर ते झोके खेळता. खूप लहानपणीची आठवण होती का नाही बरं? मला पण खूप आठवण होती लहानपणीची. गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. तर ठीक आहे, चला पुढं बोलू. आता हो की तुम्ही म्हणता की ताई कढईमध्ये पोळीचं काय? तर आमच्या इकडं जसं की आमच्या भागामध्ये नागपंचमीच्या दिवशी पोळ्या ज्या आहेत तर त्या कढईत बनत्या, तव्यात बनत नाही. आता आता जी प्रथा आमच्या घरामध्ये चालू झाली, म्हणजे चालू आहे पहिल्यापासून, सॉरी, तर तीच मी पण करणार. जसं की माझी सासू, माझी आजी, माझी आई, मी लहानपणापासून माझ्या आईपाशी बघत आलेली की माझी आई नागपंचमी दिवशी कधीच तव्यावर पोळ्या करत नाही. ती हमेशा कढईतच करते. नागपंचमी दिवशी एरवी तर आपण तव्यावरच करतो. असं म्हणलं जातं की ते आपल्या जो साप आहे, नाग आहे, नागाच्या पाठीवर पोळी शेकली जाते. तवा जो आहे ते असं होतं, असं काहीतरी आहे म्हणता. आणि त्यानंतर भात पण केला जात नाही. भात जो आहे तो सापाचे दात असते असं म्हणता. आणि केस पण आमच्या इकडे आजच्या दिवशी धुत नाही, कारण की ते सापाच्या तोंडात जातात. महिला, बाकी पुरुष तर धुवू शकता. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने पोळ्या झाल्या आहे. तर चला मग, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करायला विसरू नका. तुमच्या इकडं तुम्ही नागपंचमी कशी साजरी करता हे पण मला सांगा. आता मी जी पुढची प्रोसेस, म्हणजे जे पूजा वगैरे आहे, मी ती संध्याकाळी आल्यावर करेन. श्री स्वामी समर्थ. बाय.